नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या अपडेट विषयी जाणून घेणार आहोत। संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला योजना, वृद्धापकाळ योजना, श्रावण बाळ योजना किंवा इतर शासकीय पेन्शन योजनांचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्त्वाचा ठरणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, राज्य सरकारने एक खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आतापर्यंत संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला योजना, वृद्धापकाळ योजना किंवा श्रावण बाळ योजना अशा विविध योजनांचे लाभार्थी एका सामायिक रेशन कार्डवर अवलंबून होते। पण आता परिस्थिती बदलली आहे। सरकारच्या नियमानुसार या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना स्वतंत्रपणे वेगळं रेशन कार्ड दिलं जाणार आहे। याचा सरळ फायदा असा होईल की प्रत्येकाला स्वतःचं स्वतंत्र रेशन कार्ड मिळेल, धान्य मिळण्यात होणाऱ्या अडचणी कमी होतील, कुणालाही दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार नाही। आधी आपण रेशन कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कसा करायचा याबद्दल आधीच माहिती घेतली आहे। पण मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे नवं रेशन कार्ड मिळाल्यानंतर त्यावर धान्य कसं चालू करायचं, हा आजच्या व्हिडिओचा मुख्य मुद्दा आहे। आता मित्रांनो, आपण आधीची अडचण बघूया। पूर्वी काय व्हायचं, तहसील कार्यालयात जेव्हा लाभार्थी धान्य चालू करून घेण्यासाठी जायचे तेव्हा त्यांना एकच उत्तर मिळायचं, जर अंत्योदय रेशन कार्ड हवं असेल तर 15,000 रुपयाखालील उत्पन्न दाखला आणा। पण खरी परिस्थिती वेगळी होती। खूप लोकांकडे 20,000, 30,000, अगदी 35,000 रुपयांचं उत्पन्न दाखला असायचा। त्यामुळे नियमानुसार ते पात्र नसल्याचं सांगून त्यांना धान्य नकारलं जायचं। परिणाम काय व्हायचा, हे सगळे लाभार्थी निराश होऊन रिकाम्या हाताने घरी परत जायचे। अनेकांना वाटायचं आता आपल्याला शिधापत्रिकेवर धान्य कधीच मिळणार नाही। हीच अडचण अनेक वर्ष लाभार्थ्यांना होत होती। पण आता मित्रांनो, एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे। माहितीच्या आधाराखालून मिळालेल्या अधिकृत दस्तावेजमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की धान्य चालू करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला द्यायची अजिबात गरज नाही। होय, अगदी बरोबर ऐकलत। पूर्वी लोकांना 15,000 खालील उत्पन्नाचा दाखला द्यावा लागायचा, पण आता ती अट पूर्णपणे रद्द झाली आहे। आता तुम्हाला फक्त एक साधं हमीपत्र भरून द्यायचं आहे आणि त्यावरूनच तुमच्या शिधापत्रिकेला धान्य चालू केलं जाणार आहे। ही माहिती कुठलीही अफवा नाही, तर अधिकृत शासन निर्णयासोबतची माहिती आहे। म्हणून मित्रांनो, यात अजिबात शंका ठेवू नका। आता मित्रांनो, इथे एक महत्त्वाची अट आहे। धान्य चालू करून घेण्यासाठी तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन असणं अनिवार्य आहे। जर तुमचं रेशन कार्ड अजूनही जुन्या पद्धतीचं म्हणजे ऑफलाईन स्वरूपात असेल तर त्यावर धान्य मिळणार नाही। म्हणून मित्रांनो, काय करायचं, सर्वप्रथम तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन करून घ्या। ऑनलाईन रेशन कार्ड झाल्यावर तुम्हाला हमीपत्राच्या आधारे धान्याचा लाभ मिळू शकतो। बऱ्याचदा मित्रांनो, जेव्हा तुम्ही तहसील कार्यालयात धान्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला एक उत्तर ऐकायला मिळतं, इष्टांक शिल्लक नाही, त्यामुळे धान्य मिळणार नाही। पण लक्षात ठेवा, ही कारणं आता मान्य होणार नाहीत, कारण शासनाच्या तपासणीत आधीच अनेक अपात्र लोकांची शिधापत्रिका रद्द केली आहे। म्हणजे आता पात्र लाभार्थ्यांसाठी धान्य उपलब्ध असायलाच हवं। त्यामुळे जर कोणी तुम्हाला धान्य शिल्लक नाही असं सांगितलं तर सरळ सांगा की तुम्ही माहितीच्या आधाराखाली RTI मागणी करणार आहात। माहितीच्या आधाराखाली तुम्हाला धान्य वाटपाबाबतची सर्व माहिती मिळू शकते, म्हणून कुणीही तुम्हाला चुकीचं कारण देऊन परत पाठवू शकत नाही। आता मित्रांनो, आता आपण पाहूया हमीपत्र भरताना नेमकी कोणती माहिती द्यावी लागते। धान्य मिळवण्यासाठी लागणारं हे हमीपत्र खूप सोपं आहे, पण त्यात काही गोष्टी अचूक लिहिणं आवश्यक आहे। सर्वात आधी तुमचं नाव मराठीत आणि इंग्रजीमध्ये दोन्हीही लिहायचं, राहण्याचा पूर्ण पत्ता, कुटुंबाचं एकूण उत्पन्न 15,000 रुपये अंकी आणि अक्षरी लिहायचं, कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती, नाव, वय, लिंग, उत्पन्न आणि आधार क्रमांक, त्यानंतर लागणारी आवश्यक कागदपत्र, सर्व सदस्यांच्या आधार कार्ड झेरॉक्सची प्रती, जुन्या शिधापत्रिकेची प्रत किंवा ऑनलाईन शिधापत्रिकेची प्रिंट, कुटुंब प्रमुखाची सही आणि पासपोर्ट साईज फोटो। हे हमीपत्र राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत आहे आणि शासन निर्णय दिनांक 15 सप्टेंबर 2021 नुसार अधिकृतपणे मान्य आहे। म्हणजेच यात कोणताही संशय नाही, तुमचं हक्काचं कागदपत्र आहे। मित्रांनो, आता आपण संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली आहे। हमीपत्र नीट भरून आवश्यक कागदपत्र जोडून तुमच्या तहसील कार्यालयात जमा करा। जर कोणी तुम्हाला सांगितलं की धान्य शिल्लक नाही तर लक्षात ठेवा, हे कारण आता ग्राह्य नाही। स्पष्टपणे सांगा की माहितीच्या आधाराखाली RTI मागणी करणार आहात। म्हणजेच एकंदरीत गोष्ट अशी, धान्य चालू करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागत नाही, फक्त हमीपत्र पुरेसं आहे। आणि नवं रेशन कार्ड मिळवण्यासाठी सुद्धा उत्पन्न दाखल्याची अट रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे घाबरून बसू नका, तुमचा हक्क नक्की मिळवा। मित्रांनो, आज आपण पाहिलं की ही माहिती महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांसाठी किती महत्त्वाची आहे। आजपासून तुमच्या रेशन कार्डवर धान्य चालू करून घेणं
पूर्वीपेक्षा खूप सोपं झालं आहे. जर या प्रक्रियेत तुम्हाला काही अडचण आली तर नक्की कमेंटमध्ये लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळेल. मित्रांनो, याशिवाय अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी. या विषयावर आणखी सविस्तर माहिती, आवश्यक लिंक आणि कागदपत्रांचे नमुने तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. तिथे क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा आणि दररोजच्या नवीन अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा. व्हॉट्सॲप ग्रुपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. शेवटी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.